एवढं मोठं गणित आहे, पेपरला पोरग बसले की घाबरतं, गणित एवढं मोठं बेटर घाबरतं, तर बाळा घाबरायचं नाही. फक्त मला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये बघ, एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत आहेत. आता बाळा घोड्यांना पाय किती रे? तर बाळा घोड्यांना पाय किती रे? 4. घोड्यांना पाय किती बाळा? 4. तेवढेच घोडेस्वार, घोडेस्वार म्हणजे आपण माणसं. मग माणसांना पाय किती रे बाबा? 2. माणसांना पाय किती? 2. कळलं का रे? बघ एकदम सोपी पद्धत तुला सांगू मी बाळा. एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत आहेत. काही अंतर चालल्यानंतर निम्मे घोडेस्वार सगळे नाही बाळू, निम्मे लक्षात ठेवायचं. म्हणून बाळू घोडेस्वारांचे जेवढे पाय आहेत किती होते बाळू? पाय घोडेस्वारांना पाय 2 होते, त्यातले निम्मे घोड्यावर चढलेत. म्हणून काय करायचं बाळू, हिथं घोडेस्वारांची संख्या जी 2 पाय होती त्याचे निम्म करायचं. किती करायचं बाळू? निम्म. कारण निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसलेले आहेत. म्हणून बाळा काय करणार, घोडेस्वारांची इथं आपण संख्या पायांची संख्या घेतली किती? 2. त्यातनं बाळू निम्म म्हणजे भागिले 2 करतो मी. बेके बे. कळलं? एकदम सोपी पद्धत तुला सांगावी बघा बाळा. बघ घोड्यांची संख्या किती? पायांची संख्या 4, माणसाच्या पायांची संख्या 2 होती, पण त्यातील निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसल्यात. म्हणून बाळांनो पायांची संख्या देखील मी काय करणार आहे? निम्मी करणार आहे. पायांची संख्या काय करणार आहे? निम्मी करणार आहे. म्हणून किती आलं रे बाळू? 1 आलं. कळलं का रे? मग अशा वेळेला बाळा 4 अधिक 1 झाला किती रे? 5. झाले किती रे बाळा? 5. म्हणजे चालणारे पाय आता समजा मी किती म्हटले बाळा? 5. म्हणून काय करायचं, बसले तेव्हा चालणाऱ्या पायांची एकूण संख्या किती झाली रे? 200. किती झाली बाळा? 200. म्हणून 200 भागिले 5. 200 भागिले 5. 5 कसा कळलं का तुला? घोड्यांच्या पायांची संख्या किती? 4. घोडेस्वारला पाय किती होते? 2. पण त्यातले निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसल्यात, त्यामुळे 2 चे मी निम्मे केलो. किती आलं? 1. म्हणजे 1 आणि 4 किती बाळा? 5 असं आलं. म्हणजे 5 के 5. 5 24 किती आलं बाळू? 40. म्हणजे अगोदर घोडेस्वार किती होते बाळांनो? 40. म्हणजेच अशा पद्धतीनं अवघड गणित देखील सोप्या पद्धतीने आपल्या इथे शिकवले जातील. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या चॅनलमधून तुम्हाला अशी अवघड गणित कमी वेळेत कशी सोडवायची यासारख्या सर्व ट्रिक दिल्या जातील. धन्यवाद. जय हिंद.